बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या सर्व महामानवाच्या विचारावर आणि चालले किंवा त्याच्यासारखे कार्य केले की माणसाचं नाव इतिहासात होऊ शकतं। उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक उच्च शिक्षक होता। तो त्याच्या शाळेमध्ये बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, जिजाई, भीमाई, रमाई, सावित्री, अहिल्याबाई अशा सर्व महामानवाच्या विचाराच्या जयंत्या विचाराचा एक कार्यक्रम ठेवायचा आणि त्यांचे जयंती, पुण्यतिथी याचे सगळे कार्यक्रम घ्यायचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भाषण किंवा निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा ठेवायचा। त्यातून त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं हा त्याचा उद्देश होता। त्याच्यामुळं त्या स्पर्धेमुळं आणि त्या विचारामुळं त्यांनी अनेक डॉक्टर, वकील, मास्तर, नेते, समाजसुधारक असे भरपूर त्या गावातील, जिथे तो सर्विसला होता त्या गावातील विद्यार्थी घडवले। कारण विद्यार्थी सुद्धा या सर्व महामानवाचे विचारातून प्रेरणा घेत आणि या महामानवानी किती कष्ट केले, काबाड कष्ट केले, यातून प्रेरणा घेऊन त्यांचं भविष्य घडवत असे दिवसामागून दिवस गेले। त्याच्या वयाची रिटायरमेंट आली आणि रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या गावामध्ये त्यांच्याच समाजाची जागा निघाली सरपंच पदासाठी। तर त्या ठिकाणी तरुण, तडफदार असे भरपूर युवा कार्यकर्ते होते, राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे माणसं होते, तरुण होते। परंतु त्या गावातील माणसाने फक्त एकच ठरवले होते, या शिक्षकाला उभं करायचं। कारण सर्व्हिस संपल्यानंतर गावाचा कारभार यांनी करावा आणि जसे यांनी सर्व्हिस मध्ये शिक्षकांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्याचं भविष्य घडवलं, तसंच त्यांच्या हातून आपल्या गावचं सुद्धा घडवावं या उद्देशाने त्या शिक्षकाला उभं केलं। तर तो शिक्षक हा उभं केलं आणि उभं करून निवडून सुद्धा आणलं आणि त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्या गावाचा विकास केला आणि त्या गावानं सुद्धा त्या शिक्षकाचा आदर्श घेतला। गावानेच नव्हे तर त्या गावातील प्रत्येक तरुणाने आदर्श घेतला आणि त्यांच्यासारखंच कार्य ते करत आहेत। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढंच, ज्या कोणास त्यांच्या या महामानवासारखं कार्य करायचं असेल किंवा शिक्षकाचा आदर्श घ्यायचा असेल, त्यांनी आदर्श घ्यावा आणि स्वतःचं आयुष्य भविष्य घडवावं। एवढंच एकच सांगतो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब सांगा। म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं ठिकाणी सांगायचं मला। धन्यवाद बंधूंनो, पूर्ण ऐकल्याबद्दल।